राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम म्हटलं का सियावर रामचंद्र की कौशल्या पुत्र रामचंद्र की दशरथ नंदन श्री राम की आयतनं वेद आयतनवान् नक्षत्राणि वापामायतनं वेद శ్రీరామజన్మోత్సవ పట్నాలు सोलापुरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रामनवमीच्या निमित्ताने शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पूर्व भागातील राम मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या मंदिराची स्थापना 1954 साली झाली असून सालाबादप्रमाणे यंदाही पहाटेपासूनच श्रीराम कल्याणोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली। सकाळी 9 वाजता भगवान श्रीरामाचे विधिवत पूजन करण्यात आले तर दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते। यावेळी महिलांनी विशेष उत्साहाने पाळणा सोहळा साजरा केला। जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र उत्सवाचा आनंद घेतला। श्रीराम मंदिर तर्फे मी दयानंद पुंडवंतीने बोलतो। मी विश्वस्त आहे। सदरील मंदिर 1956 स्थापना झालेलं आहे। आज श्रीराम जन्मोत्सव कल्याणोत्सव कार्यक्रम पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू आहे। 9 वाजता श्रींची पूजा झाली। आता 1 वाजता 12 वाजता जन्मोत्सव आता साजरा झालेला आहे। जन्मोत्सवानंतर आता आम्ही दत्त मंदिरला जाऊन सीतामाईला रथानम करून आणणार आहोत। तर 3:30 वाजता अक्षता आहे आणि 5 वाजता रथयात्रा होणार आहे। सकाळपासून आम्ही शिरा प्रसाद म्हणून सकाळी 7 वाजल्यापासून रथ येईपर्यंत आम्ही प्रसाद वाटप करतो। तरी सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा। साधारण भाविक किती दर्शनाला येतील? सकाळपासून संध्याकाळपर्यंत 25 ते 30 हजार लोक कमीत कमी असतात। उन्हामुळे थोडं कमी जास्त होण्याची शक्यता आहे। सर्व भावी भक्तांना राम भक्तांना राम जन्मोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी। तरी दर्शनाचा लाभ घ्यावा पुन्हा एकदा विनंती करतो।